आज 4 फेब्रुवारी 1670 रोजी तानाजी मालुसरे यांचा मृत्यू झाला होता। तर मी तुम्हाला तानाजी मालुसरे यांच्याविषयी काही माहिती सांगणार आहे, तरी ते तुम्ही शांततेने ऐकावे। तानाजी मालुसरे यांच्या मुलाचं नाव रायबा। रायबाचे लग्न 4 दिवसावर आलेले होते। तर त्यावेळी रायबाचे मामा शेलार मामा यांना छत्रपती शिवाजी महाराज व जिजामाता यांना आमंत्रण देण्यासाठी पाठवले होते। शेलार मामा शिवाजी महाराजांकडे गेले आणि ते म्हणाले की रायबाचे लग्न आहे महाराज, 4 दिवसानंतर तुम्हाला यावं लागेल। तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की माझं काही येणं होणार नाही, कारण मला कोंढाणा गड किल्ला जिंकायला जायचं आहे। त्यावेळेस ती बातमी तानाजी मालुसरे यांच्या कानावर पडली। तानाजी मालुसरे म्हणाले, राजे आम्ही असता तुम्ही जाणार नाही, तुम्हाला जाण्याची गरज नाही। मग त्यावेळी तानाजी मालुसरे व सूर्याजी मालुसरे त्यांचे बंधू आणि शेलार मामा हे तिघं 342 सैन्य घेऊन त्या कोंढाणा किल्ल्याकडे निघाले। कोंढाणा किल्ल्यावर तिथं उदयभान राठोड हा याच्या ताब्यात होता आणि तिथं त्याच्याकडे 1500 सैन्य होते। तरी हे 342 सैन्य घेऊन तिकडे निघाले। मग किल्ल्याच्या पाठीमागची उंच भिंत होती, त्या भिंतीहून त्यांनी रस्सी फेकली आणि रस्सीना ते वर चढले। वर चढताच तिथे युद्ध सुरू झाले। युद्ध सुरू झाल्यावर तिथं उदयभान राठोड आणि त्यांचे सैन्य यांच्या तानाजी मालुसरे यांच्या सैन्यावर तातडून पडले मारण्यासाठी। त्यांचं युद्ध सुरू असताना उदयभान राठोड आणि तानाजी मालुसरे हे खूप घायल झाले, एकमेकांना खूप रक्तबंबाळ झाले, तलवारीने एकमेकांना हे केलं। मग त्याच्यामध्ये तानाजी मालुसरेचं एका हाताला हात तुटला असताना सुद्धा तानाजी मालुसरे एका हातानं लढत राहिले। एका हातानं लढता उदयभान राठोडला तानाजी मालुसरेंनी मारून टाकले। त्यानंतर मग तानाजी मालुसरे पण जमिनीवर पडले आणि तानाजी मालुसरे जमिनीवर पडल्यावर मग त्यांचे सैन्य घाबरले। त्यांचे सैन्य घाबरल्यावर ते पळू लागले। तर सूर्याजी मालुसरे म्हणले की तुमचा बाप खूप घायल झालेला आहे, जोपर्यंत आपण हे सर्व सैन्य मारत नाही त्यांना तोपर्यंत आपल्याला इथून सुटका करण्यात तुम्हाला पण सुटका नाही। तर सूर्याजी मालुसरे यांनी पूर्ण ते खाली उतरायच्या त्याच्या पूर्ण रस्त्या तोडून टाकल्या आणि तुम्हाला जर पळून जायचं तर वरून किल्ल्यावरून उड्या खा, तसे मारा, नाही तर मग यांना मारा। तर त्यावेळी सूर्याजी मालुसरे यांनी अशी त्यांना घोषणा दिली। मग सैन्य सर्व एकमेकावर तुटून पडले आणि एकमेकांना मारले आणि सर्व काही सरल्यानंतर मग सगळ्यांना त्यांची 1500 सैन्य सूर्याजी मालुसरे त्यांनी सर्वांनी मिळून 342 सैन्यांनी आणि तानाजी मालुसरे यांनी सगळ्यांनी मारले। त्यानंतर मग सूर्याजी मालुसरे यांनी भगवा झेंडा आपल्या कोंढाणा किल्ल्यावर भगवा फडकवला। ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर पडली। मग त्यावेळी शिवाजी महाराजांना वाटलं गड आला पण सिंह गेला, ते असं म्हणाले आणि 4 फेब्रुवारी 1670 रोजी तानाजी मालुसरे यांनी स्वतःचे ते कोंढाणा किल्ल्यासाठी स्वतःचे बलिदान दिले।